कहो नमस्कार. राम राम मंडळी. विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलनात युरोपीय देशांमधील मराठी बांधवांतर्फे मी शंतनू आणि मी अमृता सूत्रसंचालक या नात्याने आपले मनपूर्वक स्वागत करतो. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे असं आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या मायभूमीचं वर्णन केलं जातं. संत महंत ऋषी महामुनींची ही भूमी संतांची थोर शिकवण संस्काराचा मूल्याचा पाया घालून दिला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तीन लोक अशी वैश्विक आनंद भावना घेऊन आयोजित केलेलं हे पहिलं विश्व मराठी संमेलन. आधुनिक माहिती तंत्रज्ञान आणि संवाद माध्यमांचा वापर करून विश्व मराठी परिषदेनं हे संमेलन आयोजित केले. याचा मनस्वी आनंद आहेच आणि युरोपमधील विविध देशातील मराठी मंडळींनी सादर केलेला कार्यक्रम आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. कार्यक्रमाची सुरुवात शंकर वंदनेने करूया. आपल्या भारतीय पौराणिक साहित्यानुसार नटराज हे नृत्याचे दैवत मानले जाते. त्याच्या हातात डमरू आहे आणि असा विश्वास आहे की या डमरूचा आवाज स्वर्ग, पृथ्वी, पाताळ अशा तिन्ही विश्वात घुमतो. नेमका हाच विचार आपल्या पुढच्या सादरीकरणात मांडला आहे. ही नृत्य प्रस्तुती आपल्यासमोर घेऊन येत आहेत झुरिक स्वित्झर्लंड येथील तृष्णा स्कूल ऑफ इंडियन डान्सची संचालिका पूनम श्याम. यात तिच्याबरोबर तिच्या विद्यार्थिनी अनुजा भावे, नेहा अरोंदेकर, राजलक्ष्मी राय आणि शिल्पा कोपुला याही सहभागी झाल्या आहेत. याची नृत्य रचना श्रीमती रुजुता सोमण यांची आहे. प्रस्तुत आहे डीम डीम डम डमरू बाजे. कार्यक्रमाला प्रसन्नतेचं आणि पावित्र्याचं अधिष्ठान मिळूया. सादर आहे गणेश वंदना आणि पाठोपाठ प्रार्थना नेदरलँड्सहून सादर करीत आहे अक्षता नाईक.
सांग तिट गंग धा जय जटिल जय निरंकार संशय नवाल बम 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 ओम कल मुंड मा हे गेतना धलांग ज्वाल का संजन झट दिगन्ना पद प्रतिपनाद कर डिम 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 डमना कदि गंधन झन झन जंगिका जन जनांग जननांग कर धत तरंग कर धत धरन नाग त्रिक तक तक ताग धाग धाग ताग धाग धाग त्रिक दान धान तान दान धा धान तान दान धा धान तान दान तान धा धान तान धान तान धा धान तान धान धा धान तान धान दान धा धान तान धान तान धा धान तान धान तान धा धान तान धान तान धा
अखिल चराचर व्यापून टाकणाऱ्या त्या शंकराला वंदन केलं, प्रार्थना केली. आत्ताच्या काळासाठी यथायोग्य अशी प्रार्थनेची मागणी, हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आपण प्रार्थनेचा भावार्थ लक्षात ठेवूया मंडळी. हीच आमुची प्रार्थनान, हेच आमुचे मागणे. हीच आमुची प्रार्थनान, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हीच आमुची प्रार्थनान, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हीच आमुची प्रार्थना. आपल्या परंपरेप्रमाणे दिवसाची सुरुवात उगवत्या सूर्याबरोबर व्हावी. दूर मंदिरात दिवा तेवत असावा. काकड आरतीची झांज वाजावी. झुंजूमुंजू वातावरणात कुणी कुमारजींची भूपाळी गावी. आत्ता आपली ही इच्छा पूर्ण होतीये. स्वित्झर्लंडचा श्रेयस घेऊन येतोय भूपाळी. मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला. स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला. गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला. ज्ञानदीप लाविला. गोरसर पुनी अवघे गोधन. गोरसर पुनी अवघे गोधन. गेले यमुनेला. गेले यमुनेला. धूपदीप नैवेद्य असा हा. धूपदीप नैवेद्य असा हा. सदुपचार चालला. स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला. उठी उठी गोपाला. उठी उठी गोपाला. रांगोळ्याने सडे सजविले. रांगोळ्याने सडे
सान पाऊली वाजती पैंजण, सान पाऊली वाजती पैंजण, छुन 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 छुन. कुठे मंदिरी ऐकू येते, कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची किणकिण. एकतानता कुठे लावते, एकतानता कुठे लाविते एक तारीची धून. निसर्ग मानव तुझ्या स्वागता, निसर्ग मानव तुझ्या स्वागता असा सिद्ध झाला. स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला. राजद्वारी झडे चौघडा, राजद्वारी झडे आ आ आ राजद्वारी झडे चौघडा. शुभ काल जाहला, सागर तीरी ऋषी मुनीचा, सागर तीरी ऋषी मुनीचा वेद घोष चालला. सागर तीरी ऋषी मुनीचा वेद घोष चालला. आ आ आ आ ना आ आ. सागर तीरी ऋषी मुनीचा वेद घोष चालला. वन वेळूंचे वाजवी मुरली, वन वेळूंचे वाजवी मुरली. छान सूर लागला, छान सूर लागला. तरु शिखरावर कोकिला कविले, तरु शिखरावर कोकिला कविले. पंचम स्वर लाविला, स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला. मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला. स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला. धन्यवाद. पंढरीच्या पांडुरंगा चरणी सकल संतांनी आपली अभंग गाथा अर्पण केली आहे. अवघ्या संतांची माऊली असलेले संत ज्ञानेश्वर. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका आणि विश्वासाठी केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान.
हे जगभरातील मराठी माणसांचे मानदंड आहेत, अजरामर वाङ्मय लेणी आहेत. ज्या समाजाने ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडांना अतोनात त्रास दिला, छळ केला, त्या समाजाविषयी, त्या व्यक्तींविषयी आक्षेपाचा एक शब्दही न लिहिणारे ज्ञानदेव उलट किंबहुना सर्व सुखी व्हावेत अशी पसायदानातून प्रार्थना करतात. ज्ञानदेवांचे दैवत म्हणजे आपल्या पंढरीचा पांडुरंग, उभ्या महाराष्ट्राचं लाडकं लोकदैवत. ते सावळं परब्रह्म विश्वाला मोहवून टाकणारं आहे. आधी रचली पंढरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर. असा हा पंढरीचा महिमा आणि पंढरीच्या पांडुरंगाचा महिमा. युगे 28 कटीवर कर ठेवून तो तिथे उभा आहे, म्हणून तुम्ही आम्ही सगळे निश्चिंत आहोत, निवांत आहोत, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलो तरी. नक्कीच. जग कितीही पुढे जावो, कितीही सुधारणा होत, त्या सूत्रधाराचा, विश्वचालकाचा शोध अद्याप लागलेला नाही. माऊलींच्या रचनांपाठोपाठ एक पंढरीच्या पांडुरंगाचा एक अभंग ऐकूया.
आवडीचे मालभ माझे कोंदाटले नवल देखील नभाकार गे माये हे माये विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले बाप रखुमादेवी वरू सहजनी तो झाला बाप रखुमादेवी वरू सहजनी तो झाला हृदयी नटावला ब्रह्माकारे ब्रह्माकारे विश्वासे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघीची झाले देह ब्रह्म विश्वासे आर्त माझ्या मनी प्रकाशले पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा करी अंग संगा करी अंग संगा करी अंग संगा करी अंग संगा भक्ताची पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा भक्त कैवरिया भक्त कैवरिया भक्त कैवरिया भक्त कैवरिया भक्त कैवरिया तोची नारायण भक्त कैवरिया तोची नारायण भक्त कैवरिया तोची नारायण बोलत वचन बोलत वचन काय लाज पंढरी निवासा सख्या पांडुरंगा पंढरी निवासा सख्या पांडुरंगा मागे बहुतांचे फेडियले ऋण मागे बहुतांचे फेडियले ऋण मागे बहुतांचे फेडियले ऋण आम्हासाठी कोण आम्हासाठी कोण आम्हासाठी कोण आली धाड पंढरी निवासा सख्या
संत जनाईला दळण काढण्यात मदत करणारा पंढरीचा पांडुरंग. विठ्ठलाचं आणि जनाईचं सौख्य अलौकिकच. वाकळ या कवितेतून ते प्रेम आधी मनात साठवूया. पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ. पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ. कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल. पीठ चाखले एकाने म्हणे आहे ती साखर. पीठ चाखले एकाने म्हणे आहे ती साखर. पीठ हुंगले दुजाने म्हणे आहे हा कापूर. कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना. बुचकळला पाण्यात पीठ धुवून जाईना. झाली संचित पंढरी वाडे राऊळी वर्दळ. झाली संचित पंढरी वाडे राऊळी वर्दळ. ठिगळाच्या पांघुरणा शेला म्हणती सकळ. फक्त जणीच दिसत होती तिची ती वाकळ. फक्त जणीच दिसत होती तिची ती वाकळ. विठ्ठल प्रेमे भरून आले जना रडे घळघळ. जना रडे घळघळ. जनाई आणि विठ्ठलाची सख्य भक्ती ऐकूया पुढच्या गीतातून. जनी उकालिते वेणी. जनी उकालिते वेणी. जनी उकलिते उकलिते वेणी. तुळशीचे बनी हो तुळशीचे बनी. जनी उकलिते वेणी. जनी उकलिते वेणी हो तुळशीचे बनी. हो तुळशीचे बनी. हाती घेऊन आलोणी हो हाती घेऊन आलोणी. हाती घेऊन आलोणी. डोई चोळी चक्रपाणी हो डोई चोळी चक्रपाणी. जनी उकलिते वेणी. जनी उकलिते वेणी. जनी उकलिते वेणी. जनी उकलिते वेणी हो तुळशीचे बनी. हो तुळशीचे बनी. माझे जनीला नाही कोणी नाही कोणी. माझे जनीला नाही कोणी. माझे जनीला नाही कोणी. माझे जनीला नाही कोणी नाही कोणी. म्हणून देवा घाली पाणी. म्हणून देवा घाली पाणी. देवा घाली पाणी. तुळशीचे बनी हो तुळशीचे बनी. जनी उकलिते वेणी. जनी उकलिते वेणी हो तुळशीचे बनी. हो
सुजाताबाईंचा हा सुंदर अभंग आपण ऐकला युकेच्या अश्विनी काणे या गायिकेकडून. आता पुढे मराठीमधील 3 वेगवेगळ्या प्रकारचे गीतं म्हणजे एक प्रार्थना, मग अभंग आणि सर्वात शेवटी गोंधळ या तिघांची मेडली सादर करणार आहेत नॉर्वेच्या गुणी गायिका दीपा सोनल आणि उत्तरा. आणि त्याआधी एक विशेष भेट म्हणून आपल्याबरोबर पुण्यातील सुप्रसिद्ध निवेदिका विनया देसाई आहेत. तर ह्या दिग्गज कलाकारांचा सहवास लाभलेल्या, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या विनया देसाई आपल्याला काही काही आठवणी या दिग्गज कलाकारांबरोबरच्या सांगतील. तर स्वागत आहे आई. मंडळी, खरंच या संमेलनामध्ये मूळची पुणेकर असून मी कोपनहेगनवरून सहभागी होते. तुमच्यासाठी खूप आनंद होत आहे. आत्ता परत या मेडलीमध्ये शंतनू पंढरीच्या पांडुरंगाचा उल्लेख झाला. 30-32 वर्षापूर्वी निवेदनाला सुरुवात केली तेव्हा असं मनात आलं होतं एकदा की पंढरपूरला जायचं आणि त्या विठुरायासमोर त्याचेच अभंग सादर करायचे. मग आम्ही काही कलाकार गेलो पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. तर ते तिथले व्यवस्थापक म्हणाले, अहो जरा जाहिरात केली असती, कुणाला कळवलं असतं वगैरे. आम्ही म्हटलं की आम्हाला आज काही करायचं नाही आहे, भक्तिभाव आहे, गातो आम्ही संतांचे अभंग, राऊळात उभा असे सखा पांडुरंग. आज कोणी नाही आलं तरी चालेल, पण आम्ही आमची अभंगवाणी इथे सादर करणार. आणि काय सांगायचं आश्चर्य, हा महाराष्ट्राचा लोकदैवत असलेला पांडुरंग पहिला अभंग काय सुरुवात केला आणि अक्षरशः अख्खं मंदिर शेवटपर्यंत दाटीवाटीने लोक ऐकत होती, बसली होती. आणि रात्री 12 वाजता आम्हाला त्या पुजाऱ्यांनी तो गाभारा उघडला. तो तसाच उभा होता कटीवरी कर ठेवून, जरा दमला होता आपल्या सगळ्यांची गाराणी ऐकून. त्या पांडुरंगाच्या कपाळावरचं गंध आम्हा सगळ्या कलाकारांना दिलं. एक मोठा लाडू, त्याच्यावरती त्याच्याच गळ्यातलं तुळशीचं पान काढून तो लाडूचा प्रसाद हातावरती दिला. आणि मग ती अभंगवाणी आम्हाला सादर केल्याचं जे काही समाधान मिळालं ते अलौकिक होतं. आणि मला सांग, ह्याच्यापेक्षा मोठं मानधन कुठलंही असू शकत नाही. समाधाना इतकं मोठं मानधन या क्षेत्राने दिलं. तर पंढरीचा पांडुरंगाची ज्यामध्ये समावेश केलाय आणि वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या ढंगाची 2 गीत आहेत, अशी मेडली आपण ऐकूया नॉर्वेच्या कलाकारांकडून. जीवितास अवघ्या मांगल्य बरसो ती
भास्करा क्षितिजावरी ह्या हे भास्करा हे भास्करा हे भास्करा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी, आहे भिवरीच्या तीरी. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. पुंडलीकराये बंधू, पुंडलीकराये बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. एका जनार्दनी शरण सगपली सारी बर, गप 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 ग, पनी सा ग सा, सा सा ग ग प नी सा सा सा, सा सा ग ग प नी सा सा सा, नी सा सा 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 नी ग ग प ग सा नी सा सा नी प ग प ग प ग सा, सा सा ग ग प नी सा सा सा, सा सा ग ग प नी सा सा सा, सा सा ग ग प नी सा सा सा. जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी, आहे भिवरीच्या तीरी. माझे माहेर पंढरी. अंबाबाईचा दूध. नदीच्या पल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर. घालू जागर जागर डोंगर माथ्याला, घालू जागर जागर डोंगर माथ्याला. हे ललाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आल दुरून राहून डोंगर येऊन उघडते दिदार. हे ललाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आल दुरून राहून डोंगर येऊन उघडते दिदार. नदीच्या पाण्यावर अंगीन फुलत, नदीच्या पाण्यावर अंगीन फुलत, तुझं नजरेच्या तालावर काय झटुलत,
लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आर दुरून रांगून डोंगर घेऊन उघडते विदार जन्मा देवीचा जागर यो भक्तीचा सागर निवदाची भाकर डावी टिकी जमल्या गले कर हे उन्हवरचा चांदवा देवीचा ग मायेचा पाजर आई तुझा मायेचा पाजर जागर नो भक्तीचा सागर. भारतीय कला संस्कृतीमध्ये नृत्यकलेला फार मोठी प्राचीन परंपरा लाभलेली आहे. भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी, मोहिनीअट्टम असे अनेकविध नृत्यप्रकार आहेत. पूर्वी मंदिरातून सादर होणारी नृत्यकला आजही विविध रूपात जगाच्या पाठीवर जपली जाते. पारंपरिक नृत्य सादर करीत आहेत जर्मनीचे काही कलाकार. अगं चला ग चला फुगड्या खेळायला चला. हा हा चला. घागर घुमू दे रामा
Samada
आता आपल्या समोर दोन हटके कथ्थक सादरीकरण होणार आहेत. एक तर एक वायू कथ्थक. पंचतत्वामधील एक तत्व वायू हे तत्व मूळ रूपात दिसत नाही, पण आपल्याला सतत विविध माध्यमातून जाणवत असतं. आपला श्वासोश्वास हे एक या तत्वाला अधोरेखित असणारं उदाहरण. आपापल्या जाणीवांमधून प्रतीत होणाऱ्या याच वायू तत्वाची संकल्पना कथ्थक या नृत्य प्रकारातून सादर करत आहेत नेदरलँड्स मराठी मंडळाच्या केतकी आपटे आणि माया सपेरा. आणि यानंतर पोचिंग थीम म्हणजे जंगलात होणाऱ्या अवैध जनावर शिकारींबद्दल कथ्थक सादर करणारे फ्रान्सवरून रेखा.
Man and animal have coexisted and shared the resources of this planet. But then greed overtook and man began the cruel act of poaching. This has continued for many years, and now it is time for us to join hands and protect our animals from this cruelty. We bring to you the tale of the withering feathers.
sorrow, despair, fear, pain, confusion, loss, stranded, hope, सहकार म्हणजे काय? थँक्यू थँक्यू थँक्यू. जिथे हक्काच्या प्रत्येक विटेवर रचला जातो समृद्ध समाज, तो आहे सहकार. जिथे फक्त शहरच नाही तर प्रत्येक गावही सक्षम बनतो, तो आहे सहकार. अशा सहकाराला तुमचा पाठिंबा हवा. उद्धार हवा तर सहकार हवा. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. शिखर सक्षम सहकाराचं. बालपणातलं आयुष्य म्हणजे एक नितांत सुंदर निरागस दुनिया. सगळा आनंदाचा मजेचा मामला, नाही का? व्यवहारी नकली दुनियेतले रंगबेरंगी काहीच ठाऊक नसतात. म्हणूनच म्हणतात ना, बालपणाचा काळ सुखाचा. कधी काळी आपणही त्या मस्त निरागस दुनियेचे राजे होतो बरं का. हो, पण तेव्हा आम्ही लहान होतो, दिसायलाही छान होतो, आईबाबांचे तर प्राण होतो. आता आम्ही लहान नाही, छान तर मुळीच नाही, कारण आम्ही मोठे झालो. तेव्हा स्टूलवर चढत होतो, चोरून लाडू खात होतो, स्टूलवरून पडतही होतो. आता स्टूल लागत नाही, पण चोरून खाणं शोभत नाही आणि चालतही नाही. कारण आम्ही मोठे झालोत खरे मोठे, पण आपल्या आत, अगदी आत दडलेलं ते लहान मूल मात्र तसंच खोडकर राहू देत. चला तर जाऊया बालांच्या दुनियेत. सादर करीत आहेत स्वीडनहून रेवती आणि आर्या बाहुलीचं लग्न आणि फिनलंडचे बालमंडळ असामी. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रेवती वैभव जपे. माझं नाव आहे आर्या रोहन बाळगळ. आम्ही दोघी दुसरीच्या वर्गात शिकतो आणि हो, आमची आत्ताच परीक्षा संपली आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक धमाल नाटुकडी, ज्यात आहे गाणे, गप्पा आणि मजेदार गोष्टी. आमच्या शाळेला लागली आहे सुट्टी. सुट्टी म्हणजे धमाल, मस्ती आणि मज्जा. अशी सुट्टी सुरेख बाई, हिरवळ दाटे जोडीकडे, वया पुस्तके दप्तर बितर आठवत नाही कुठे पडे. अशी सुट्टी सुरेख बाई, सूर्य
नापकिन्स कांसेन सगळं पाहून आलो. ही आहे आमची भावली मेनू. अगं अगं आर्या, या मेनू बघ काय झालंय, या मेनूला बघ कशी रडतीये. अगं तिचं लग्न ठरले ना, तिला स्टॉकहोमचा नवरा भेटलाय. थांब, आपण तिच्यासाठी एक गाणं म्हणू. भावले भावले डोल ग, चुटू चुटू बोल ग, दूध पी कपभर मग येईल कडेवर, रडू नको थांब थांब, राहिलंय माझं काम काम, काम करून येईल तुला नेईन दूर देईन फुगा, गंमत येईल खूप खूप, आता झोप खूप चूप. अगं रेवती, गाणं तरी बोललो तरी तू मेनू रडतीये. अगं मेनू, भूक लागली का तुला? आजचं जेवण काय काय केलंय बघ तू. आजचं जेवणाचं मेन्यू बघून तुझं रडणंच पळून जाईल. असरट पसरट केळीचं पान, आम्ही केला स्वयंपाक छान, काढला केळ धुतले हात, मांडला पाट ठेवले ताट, वरण भात लिंबाची फोड, पुरी भाजी श्रीखंड गोड, वाढलं ताटात वाढलं वाटीत, भावले बसली चिबल्यासाठी, सावकाश जेवा पोटभर जेवा, पोटभर जेवून ढेकर द्या. श्रीखंड खाऊन किती खुटू खुटू हसते मेनू बघ. चल आपण लग्नाची तयारी सुरू करूया. बघ मी किती छान पलकड पलकड आणले दादर मार्केटून. आणि मी फॅन्सी कंबरपट्टा, पैंजण, बांगड्या आणि कानातले ऑर्डर केलेत महिन्याभरापूर्वी तुळशीबागेतून. बघा मंडळी, आम्ही किती छान तयार झालो आमच्या भावलीच्या लग्नाला. परकर पोलकर जडीचा काठ, चमचम टिकली कुंकवाचं थाट, कानात लोलकर उलटे डुल, केसात खोलय गुलाबाचं फूल, गळ्यात सर मोहन मार, पायात घुंगून रुंझुन साड, लख 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 कंबर पट्टा, असा केला नट्टा फट्टा, आरशा आरशा खडसांना, खूप खूप सुंदर मी दिसेना. अगं बापरे, मी तर खूप थकले. थकणार नाही तर काय, लग्न म्हणजे किती किती लोकांची काळजी घ्यायची. नणंद, साची, वडाली, दमलो बाई दमलो. कशामुळे? ऐका तर. एकदा भावलीचं ठरलं लग्न, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. भावलीची सासू बसली रुसून, नणंद पडले पाय घसरून, भुर्जींना नेसताच येईन सोहळं, बँडवाल्यांचं नाटकच वेगळं. नवरा बसला दडी मारून, मुहूर्ताची वेळ गेली टाळून. वडाडी म्हणतात काय करावे, लग्न असले तरी जेवण राहावे. बोलाची कडी भोलाचा भात, असा झाला लग्नाचा थाट. लग्न तर झालं, आता घरी जायची गाई. 5 वाजता आमचं विमान येणार आहे. आम्ही निघतो, पण माझ्या भावलीची काळजी घ्या. हा, नमस्कार. नमस्कार मंडळी, महाराष्ट्र मंडळातर्फे तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी म्हणजे सुट्टी, दिवाळी म्हणजे खाऊ आणि दिवाळी म्हणजे खूप खूप मजा. यावेळेस कोरोनाने आपल्या बऱ्याच बेतांमध्ये विघ्न घातले, पण आमचा उत्साह काही मावळला नाही. महाराष्ट्र मंडळ फिनलँड चे सगळ्यात महत्वाचे आणि लाडाचे सदस्य म्हणजे आपले बाळगोपाळ आणि गोपिका
सादर करीत आहेत असामी असामी या कादंबरीचे नित्य रूपांतरण. 8 नोव्हेंबर पुलांचा जन्मदिन. महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वास ही छोटीशी श्रद्धांजली. चूक पूल माफ असावी. तर बघूया मग MM नाटक कंपनी निर्मित असामी असामी. कोणीच म्हटलंय कसा मी तसा मी कसा मी कसा मी जसा मी तसा मी असामी असामी. अरे कोणाचं काय, मीच म्हटलंय. पण कोणाचं म्हटलंय की असं म्हटल्याशिवाय तुम्ही कान टवकरून ऐकायला बसणार नाहीत. बेमट्या, हे पाणी उडत का काय? बायकोच पाणी पाजणार हो तुला. चांगलं मोठ्याने नाव घे हो अन्नपूर्णे. कोण आहे तुम्ही? हिंद माता. बेमट्याचं नाव घेते, माझा नंबर पहिला. त्याचे पाण्यातले नाव धोंडू आहे. खोळी की काय नवऱ्याला बेमट्या म्हणते. कोण आहे तुम्ही? हिंद माता. दोंडू पंतांचं नाव घेते, माझा नंबर पहिला. कृतानिक शीर्षास्तांग नमस्कार. पत्र लिहिण्याचे कारण. येताना दूधवाल्याला सांगायला विसरले. 1.25 शेर दूध असं काय करायचं? 1/2 शेर घ्या आणि तसं भैयाला सांगा. ऑफिसात जाताना स्वयंपाकघरातील कडी लावायला विसरू नका. शेजारचा बोका येतो. माझी प्रकृती उत्तम आहे. तुझ्या बाबांपेक्षा आमचे बाबा शक्तिमान आहेत. बावड आहे बाबा. मीचे बाबा कसं सूट घालते छान छान. तर फादर, मला स्काउटचा ड्रेस पाहिजे. शंकर्या, मला फादर बोलत एक मुस्कळात मारे. गुड मॉर्निंग. कसं काय साहेब? सॉरी मिसेस जोशी, थोडा लेट झाला. लेक्चर संपला आणि आलो. आमच्या कॉलेज मधला हो. तुमच्या फ्रेंडचा वेळ झाला आणि मला तुम्ही बोलवला. आई, मला कॅट हवा. नाही, कॅटच म्हणतात. हो की नाही शंकय्या? त्याच्या सायकोलॉजी प्रमाणे विचार करायला हवा. आता साहेबांच्या बॉडी बघा. उंची बेताची छातीपेक्षा पोट बुडे. आस्था कोणाची त्याची दोष नाही. दोष कसं नाही? जिभेवरती ताबा नको का? तुम्ही सांगा टिगीर सर. मला खरं तर सूरज आणि लाल डब्बा शोभून दिसेल. अहो ठिगळे, मी बेन्सन अँड जॉन्सन या कंपनीमध्ये एक सिनियर क्लर्क आहे. सुरुवात मी का बेबंदशाही करायला जाणार आहे का? नाही, एक काम करा, डोक्याला घालायला लाल पगडी आणा आणि त्याबरोबर एक गाला लाल पट्टा पण आणा घालायला. मी इकडे सुगावर बसलेलो साहेबांची घंटेची वाट बघत. हो की नाही? नाटक दंडपण तुम्ही नाटक कंपनीत. कॉंग्रॅच्युलेशन्स माय फ्रेंड, कॉंग्रॅच्युलेशन्स. एक होता अंकल नानू. मला म्हणतो काय आणू? मी म्हणतो बायको आण. चष्मेवाली गोरी गोरी पान. होता अंकल नानू. मला म्हणतो काय आणू? मी म्हणतो बायको आण. चष्मेवाली गोरी पान. वेणी, तुम्ही सांगितलं नाही की तुमच्या हे नाटक कंपनीत जाणार. Old woman hiding the chicken, but the morning does not stop. मी येईनच बघायला. आणि त्याच्या अगोदर माझं नाटकचे फुकट पास. 6 कुटुंब 6 पर्व या. मी सहकुटुंब सहपरिवार जायचे नेहमीच टाळतो. कोलंबस भले अमेरिकेला गेला असो, पण आमच्या कुटुंबाला घेऊन रस्ता ओलांडून दाखव म्हण त्याला. काय दंडपण, कसं वाटलं नाटक? अहो मला काय विचारता? तुमच्या वहिनी जाऊन विचारा ना. खूपच छान होतं. मला तर किती हसायला येत होतं. ह्याच्यामुळे तोर सुकलं पण.
पण काय नानू भाऊजी, त्या नाटकातली ती चित्राची साडी ती तुम्ही मस्करांकडनं घेतली का हो? किती दिवसांपासून शोधते ते चटणी कलरची साडी. नमस्कार. आपल्याला तसदी दिली. कुमार शंकर तुमचाच पाले आहे ना? त्याचा वर्ग शिक्षिकेने हा फॉर्म दिला आहे. तुमची जरा माहिती हवी आहे. त्यांचा आज मधूचा अत्यारामिषाचा प्रयोग आहे. कुमार शंकर वर्गात झोपतो. काही गुण आनुवंशिक असतात, त्याचाच शोध लावतोय. तुम्ही जर रागवणार नसाल तर मी स्पष्टच बोलू. हा निबंध वाचा. माझे बाबा. माझ्या पप्पांना मी बाबा म्हणतो. बाबा धोतराने टोन पुसतात, कोटाच्या खिशात बटाटे भरून आणतात. कधी कधी बाबा माझे शर्टाचे बटणे कडून तशाच शाळेत पाठवतात. पण माझे बाबा चांगले आहेत. अरुणच्या बाबांसारख्या धोतराने नाक पुसत नाही. मला चौपाटीवर चाळ देतात. बघा, नवीन पिढीचं आपल्याकडे किती बारीक लक्ष आहे ते. परवा बोनस मिळालेला. मी ना म्हटलं, जर तुला नवीन बांगड्या बिंगड्या बनवून घ्यायच्या असतील ना तर घे हो. तर ती म्हणाली, त्यापेक्षा एक नवीन रिस्ट वॉच घ्या. केवढते जुनं मामाजींचं रिस्ट वॉच वापरतात आतापर्यंत. अजूनही मी तेच घड्याळ वापरतो. नव्या जुन्याचा तोल राहतो त्याने. जेवढाच जुना मी तेवढाच नवा मी. थोडा असा मी, थोडा तसा मी. काय आवडलं का आमचं नाटक? कमी वेळात आणि उपलब्ध साधने वापरून केलेला आमचा हा प्रयत्न. लहानांना भरभरून प्रोत्साहन द्यावे एवढीच विनंती. भेटूया पुढच्या वर्षी.